मुंबई महापालिका निवडणूक यंदा बहुरंगी ठरणार आहे। मतविभाजनाचा फटका टाळण्यासाठी सर्वच पक्षांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत। त्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत कुठल्याच पक्षाला 30% अधिक मतं मिळाली नाहीत। त्यामुळे मुंबईच्या सत्ता सारीपटात युती किंवा आघाडीचं राजकारण का गरजेचं आहे पाहूयात त्यावरचा विशेष रिपोर्ट। मुंबई का किंग कौन असं विचारताच एक उत्तर समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको। ज्याला 30% त्याच्याच हाती मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या असं नवं समीकरण मुंबईच्या राजकारणात रुजू लागले। आता तुम्ही विचाराल हे 30% म्हणजे नेमकं काय? तर त्याचं उत्तर आहे 30% मतदार मुंबईकरांची साथ। मुंबई महापालिकेत आतापर्यंत एकाही पक्षाला ही किमया साधता आलेली नाही। मात्र या निवडणुकीत ही किमया करण्याची नामी संधी आलीये ती ठाकरे बंधूंना आणि महायुतीतल्या भाजपला। मुंबई महापालिका निवडणुकांच्या इतिहासात आतापर्यंत मुंबईकर मतदारांनी क्वचितच एकाच पक्षाला बहुमत दिलंय। युती आघाड्यांमुळे नंबर 1 चा पक्ष जरी एकसंध शिवसेना राहिला असला तरी यावेळी मात्र गणितं आणखीच वेगळी आहेत। शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत, पण त्याचबरोबर ठाकरे बंधूही एकत्र आले आहेत। त्यामुळे आता 30%चं गणित कोण साधणार यावर महापालिकेचा किंग ठरणार आहे। 30%चं हे गणित मांडताना 2002 पासूनची आकडेवारी पाहिली तर शिवसेनेला सर्वाधिक 28.29% मतदारांनी कौल दिला होता। त्यामुळेच की काय, त्यावेळी शिवसेनेच्या जागा सर्वाधिक म्हणजे 84 इतक्या होत्या। विशेष म्हणजे 2017ला स्वबळावर निवडणुका झाल्या होत्या। त्यामुळे हे आकडे प्रत्येक पक्षाची खरी ताकद दाखवतात। या आकडेवारीकडे पाहिलं तर लगेच लक्षात येईल की शिवसेनेला सर्वाधिक 28%हून अधिक मतदारांनी मतदान केलं होतं। त्यामुळे तो 84 जागांसह नंबर 1 चा पक्ष राहिला। दुसऱ्या क्रमांकावर भाजप, नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेवटी मनसे। पण यंदाच्या निवडणुकीचा विचार करता ही गणितं पूर्णपणे बिघडून गेली आहेत। शिवसेनेचे 2 भाग झालेत, त्यामुळे त्या 28%तले ठाकरेंच्या पाठीशी किती उभे राहतात आणि शिंदेंना किती साथ देतात यावर समीकरणं उभी राहणार आहेत। पण दुसरीकडे ठाकरे बंधूंची युतीही यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। मुंबईत ठाकरे बंधूंचा करिश्मा चालला तर शिवसेना, युबीटी आणि मनसे यांनी मिळून 30%च्या वर मतं खेचली तर मुंबईवर ठाकरे ब्रँडची सत्ता स्थापन करायला काहीच अडसर उरणार नाही। पण दुसरीकडे त्यांना कडवं आव्हान आहे ते भाजपचं। भाजपनंही शिवसेनेपेक्षा केवळ 1% मत कमी मिळवलं होतं। त्यामुळे भाजपला ॲडव्हान्टेज म्हणून त्यांच्या मतदारांची फाटाफूट झालेली नाही। शिवाय देशांपासून राज्यात आणि अगदी आत्ताच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपचीच सत्ता राहिली। त्यामुळे भाजपचं मुंबई काबीज करण्याचं स्वप्नही 30% प्रत्यक्षात उतरवू शकतात। तर तुलनात्मकदृष्ट्या या तक्त्यावर नजर टाकूया। मतदारांच्या कौलानुसार अविभाजित शिवसेनेनं अधिक जागा जिंकत मुंबईवर पहिल्यापासून वर्चस्व ठेवलं। मात्र मतांच्या टक्केवारीमध्ये या वर्चस्वाला नेहमीच छेद दिल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 4 निवडणुकांची आकडेवारी पाहता 2002 पासून शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसत नाही। 2002 मध्ये शिवसेनेला 28.10% मतं मिळाली। 10 वर्षांनंतरही या मतांच्या टक्केवारीत फारसा बदल न होता टक्केवारी 2017 मध्ये शिवसेनेला 28.29% मतं मिळाली। तर मधल्या 2 निवडणुकीत म्हणजे 2007 आणि 2012 मध्ये तर शिवसेनेला मिळालेल्या मतांची टक्केवारी घटलेली पाहायला मिळाली। 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं युती तोडली। स्वबळावर या निवडणुका लढूनही एकाही पक्षाला 30%पर्यंत मतं मिळवता आली नाहीत। महानगरपालिका प्रत्येक निवडणुकीवेळी मुंबईकरांच्या मतदानाचा पॅटर्न बदललेला दिसला। मुंबई शहराची ओळख मिनी इंडिया अशी आहे। विविध धर्माचे, 18 पगड जातीचे, विविध राज्यातले, विविध भाषांमधून बोलणारे लोक मुंबईत राहतात। त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक भागात निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढली जाते। व्यावसायिक, नोकरदार, विविध आर्थिक स्तरात विखुरलेली मुंबईकर जनतेनं आतापर्यंत मुंबईत कधीच एकाच पक्षाला बहुमत दिलेलं नाही। त्यामुळे एकत्रित मतांच्या टक्केवारीतही लहान मोठा बदल देखील अनेक प्रभागांमधील निकाल बदलू शकणारे ठरणार आहेत। सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतला पारंपरिक मराठी मतदार विभागला गेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना पारंपरिक मतदार पुन्हा खेचण्यासाठी मनसेच्या युतीची गरज होती। त्यामुळे शिवसेनेचा आणि ठाकरेंचा निष्ठावान मतांची आणखी हानी रोखण्याचं मोठं आव्हान या नव्या समीकरणांसमोर असणार आहे।
मुंबई महापालिका निवडणुकांच्या इतिहासात युत्या आघाड्यांची बेरीज वजाबाकीच्या समीकरणात 30% वर मतं मिळाली तरच मुंबई महापालिकेत वर्चस्व ठेवता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्याचं मोठं आव्हान हे सर्वच पक्षांपुढे असणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.